अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. पगार नाही, लाडकी बहीण फॉर्म भरल्याबद्दलचा प्रोत्साहन भत्ता नाही. याबद्दल राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकेंचा मोठा निर्णय तर थेट संप सुरू. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी आणली होती. या योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत भरण्यात आले. मात्र आता राज्य सरकारकडून या लाडक्या बहिणींचा फेर सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरिता अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र अंगणवाडी सेविका फेर सर्वेक्षणाला विरोध करत आहे. यासह अंगणवाडी सेविकांची पगारवाढ आणि केंद्र सरकारच नुकतंच आलेल्या बजेटचा विरोध करण्यासाठी आज अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. आयटकचे दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. तर लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची निवड करताना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. आता त्यांनाच फेर सर्वेक्षण करून त्यांच्या घरी जाऊन कार, दुचाकी आणि 4 एकर शेती आहे का अशा लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. निवड केलेल्या लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणानंतर लाभांपासून वंचित केले तर गावकऱ्यांचा विरोध होईल आणि अंगणवाडी सेविकांबाबत वाद निर्माण होऊ शकतो. यामुळे या सर्वेक्षणाला अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे. राज्यात असलेल्या 2 लाख अंगणवाडी सेविका फेर सर्वेक्षणाचे काम करणार नसल्याचं मंत्र्यांना सांगण्यात आले आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी देण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पगारवाढ व दरमहा पेन्शन देण्यात यावी. याबाबत मागण्यांसह केंद्र सरकारच्या बजेटचा विरोधही या मोर्चात करण्यात आला. शहराच्या मुख्य मार्गातून निघालेल्या या मोर्चाचा जिल्हा परिषद येथे समारोप झाला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.